अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे। नेक्स्ट आपण बघायचं आहे प्रॅक्टिस सेट 1.3। 1.3 मध्ये तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, एक एक्झाम्पल दिलेला आहे डिटर्मिनंट, आणि ते तुम्हाला काय सांगितले, फिल इन द ब्लँक्स करायला सांगितलेलं आहे। काय येतं बघा, डिटर्मिनंट आपल्याला काय दिलेला आहे, 3 4 2 5 हा डिटर्मिनंट दिलेला आहे, आणि या डिटर्मिनंट मध्ये हे तुम्हाला बॉक्सेस कंप्लीट करायचे आहेत। क्रॉस मल्टिप्लिकेशन काय येतं बघा, 3 × 5 इन फर्स्ट बॉक्स मध्ये काय येणार आहे, 5 येईल। नेक्स्ट मायनस 4 × 2 किंवा 2 × 4 फर्स्ट बॉक्स मध्ये काय येणार आहे, 2 येणार आहे। मल्टिप्लिकेशन काय येईल बघा, 3 × 5 15 मायनस 4 × 2 × 4 काय आलेला आहे, 8 आलेला आहे। 15 - 8 इज इक्वल्स टू व्हॉट, 7। मीन्स तुमच्या ह्या सोल्युशन काय येणार आहे, 7 येणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2। फर्स्ट तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे, काय सांगितलंय, सॉल्व दी डिटर्मिनंट्स। हे डिटर्मिनंट दिलेले आहेत, हे आपण काय करायचे, सॉल्व करायचे। डिटर्मिनंट काय आहे बघा, -1 7 2 4 हा सॉल्व करा। कसा सॉल्व करतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन, -1 × 4 -7 × 2 काय येणार आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन, -1 × 4 4 1 जा 4 साइन काय येईल, मायनस येईल, मायनस 7 × 2 7 2 जा 14 -14 -4 मायनस मायनस गेट प्लस, मीन्स या दोघांची ॲडिशन होईल। साइन काय येणार आहे, ग्रेटर नंबरचे येणार आहे। 4 + 14 इज इक्वल्स टू 18, साइन काय येणार आहे, मायनस येणार आहे। म्हणजे दिलेला माझा डिटर्मिनंट आहे, त्याचं सोल्युशन काय आलेलं आहे, -18 आलेलं आहे। सेकंड इज 5 3 -7 0, याचं सुद्धा क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या। काय येईल, 5 × 0 -3 × -7 काय येईल बघा, 5 × 0 इज 0 मायनस 3 × -7 3 7 जा 21, साइन इज मायनस अगेन 0 -21 मायनस मायनस गेट प्लस, मीन्स सोल्यूशन ऑफ दिस डिटर्मिनंट इज 21। नेक्स्ट इज 7/3 5/3 3/2 1/2 हा डिटर्मिनंट आपल्याला दिलेला आहे। या डिटर्मिनंटचं सुद्धा आपण काय करायचं आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे। काय येईल बघा, क्रॉस मल्टिप्लिकेशन 7/3 × 1/2 7/3 × 1/2 मायनस 5/3 × 3/2 काय येणार आहे, 5/3 × 3/2 काय येतं बघा, मल्टिप्लिकेशन फ्रॅक्शनचं मल्टिप्लिकेशन तुम्ही ऑलरेडी शिकलेला आहात। 7/6 येणार आहे, मायनस काय येणार आहे, 5 3 जा 15 डिवायडेड बाय 6। आता काय आहे, डिनॉमिनेटर सेम आहेत, म्हणजे ऑलरेडी यांची काय होणार आहे, सबट्रॅक्शन होणार आहे। 7 - 15 इज 8 अँड साइन इज ग्रेटर नंबर, मीन्स -8/6। त्याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणा, 2 ने दोघांना पण डिवाइड होतं, काय येणार आहे, -4/3। म्हणजे या डिटर्मिनंटचं सोल्युशन काय येणार आहे तुमचं, -4/3 येणार आहे। क्वेश्चन नंबर 3, सॉल्व दी सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन बाय क्रॅमर्स रूल। आता आपल्याला क्रॅमर्स रूलने ही सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन सॉल्व करायचे आहेत। फर्स्ट इक्वेशन काय आहे बघा, 3x - 4y इज इक्वल्स टू 10 4x + 3y इज इक्वल्स टू 5। इक्वेशन्स काय आहेत बघा, 3x - 4y इज इक्वल्स टू 10, कॉल दिस एज इक्वेशन नंबर 1, and 4x + 3y इज इक्वल्स टू 5, कॉल दिस एज इक्वेशन नंबर 2। दोन इक्वेशन दिलेले आहेत, ती ऑलरेडी आपल्या फॉर्म मध्ये आहेत। ax + by इज इक्वल्स टू c या फॉर्म मध्ये आहे। आता आपल्याला काय करायचे, क्रॅमर्स रूलने सॉल्व करायचे। म्हणजे काय करायला पाहिजे, d dx dy हे तीन डिटर्मिनंट फॉर्म आउट करायला पाहिजे। d डिटर्मिनंट पहिला फॉर्म आउट करून घ्या। काय येणार आहे, कोएफिशिएंटचा डिटर्मिनंट 3 - 4 4 3 क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या। काय येणार आहे, 3 × 3 3 × 3 मायनस -4 × 4 -4 × 4 काय येईल बघा, 3 3 जा 9 मायनस 4 × 4 16, साइन कोणता आहे, मायनस, मीन्स -6 अगेन 9 मायनस मायनस गेट प्लस प्लस 16 इज इक्वल्स टू काय येणार आहे, 25। डी डिटर्मिनंट आपण फॉर्म आउट केलेला आहे, तो कितीला आलेला आहे, 25 आलेला आहे। आता dx डिटर्मिनंट घ्या। dx साठी कोण घ्यायला पाहिजे, x चे कोएफिशिएंट एलिमिनेट करायचे। घेताना पहिले कॉन्स्टंट घ्यायचे आहे,
10 5 नंतर कोण येणार आहेत आपले y चे कोएफिशिएंट्स येणार आहेत. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. काय येणार आहे 10 into 3 minus -4 into -4 into 5. काय येणार आहे बघा 10 3 जा 30 -4 into 5 means -20. 30 minus get plus 20 is equals to what 50 means dx डिटर्मिनंट काय येणार आहे आपला 50 येणार आहे. सिमिलरली तुम्ही आता dy डिटर्मिनंट फॉर्म आउट करा. dy डिटर्मिनंट काय येतो बघा आपला dy साठी काय करायला पाहिजे y चे कोएफिशिएंट्स घ्यायचे नाहीत. घेताना x आणि कॉन्स्टंट चे घ्यायचे. काय आहेत माझे x चे कोएफिशिएंट्स 3 4. कॉन्स्टंट काय आहे माझा 10 5. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. क्रॉस मल्टिप्लिकेशन काय येणार आहे बघा 3 into 5 minus 10 into 4 काय येईल बघा 3 into 5 is 15 minus 10 into 40 is 10 into 4 is 40. अगेन 15 minus 40 या दोघांची सबट्रॅक्शन होईल. साइन ग्रेटर नंबरचे येणार आहे. काय येणार आहे बघा -25 येणार आहे. ओके मी dx dy फाइंड आउट करून घेतलेला आहे. आता काय करायला पाहिजे आपला क्रॅमर्स रूल यूज करायचा. काय येणार आहे देअरफॉर बाय क्रॅमर्स रूल what is the value of x is equals to what dx upon d. dx काय आलेला आहे आपला 50 आलेला आहे. x d काय आहे 25 आहे. म्हणजे 50 divided by 25 is equals to 2. x ची व्हॅल्यू काय आलेली आहे 2 आलेली आहे. आता काय करायचं आहे dy y काय येणार आहे dy upon d. dy काय आलेला आहे माझा -25 आलेला आहे. d माझा ऑलरेडी काय आहे 25 आहे. 25 upon 25 is equals to 1. साइन काय आहे मायनस आहे. म्हणजे आपलं सोल्युशन काय आहे therefore xy is equals to 2 minus 1 is the solution of given equation. काय आलेलं आहे सोल्युशन 2 minus 1 आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन 4x plus 3y minus 4 is equals to 0. 6x is equals to 8 minus 5y. ही जी दोन लिनियर इक्वेशन्स आहेत ही आपल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाहीये. त्यामुळे आपल्याला काय करायला पाहिजे पहिला ही इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करायला पाहिजे. स्टँडर्ड फॉर्म मध्ये काय येतील बघा हे 4x plus 3y is equals to हा 4 इकडे प्लस आहे मायनस आहे तिकडे गेल्यावर काय होईल प्लस. इक्वेशन नंबर 1. नेक्स्ट काय होणार आहे 6x 5y त्या साइडला मायनस आहे इकडे आल्यावर काय होईल प्लस 5y is equals to 8. कॉल दिस एज इक्वेशन नंबर 2. आता जी ही आपल्याला आलेले आहेत 1 आणि 2 इक्वेशन ही आपल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहेत. ax plus by is equals to 6. आता काय करायला पाहिजे आपल्याला d dx dy या तीन डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. d डिटर्मिनंट काय येतो तर जे काही व्हेरिएबलचे कोएफिशिएंट्स आहेत ते. इथे x काय आहे 4 आहे. इथे x काय आहे 6 आहे. इथं 3 5. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या. काय येणार आहे 4 into 5 minus 3 into 6. काय येईल 4 into 5 20 minus 3 into 6 18. Again 20 minus 18 is 2 means determinant d is 2. Now value of dx. dx च्या व्हॅल्यू साठी काय करायला पाहिजे जे काही माझे x चे कोएफिशिएंट्स आहेत ते घ्यायचे नाहीत कॉन्स्टंट चे आणि y चे घ्यायचे. घेताना पहिला कॉन्स्टंट टर्म घ्यायचे आहेत. काय येणार आहे बघा 4 8 येणार आहे. नेक्स्ट माझे काय करायला पाहिजे y चे व्हेरिएबल घ्यायचे 3 5. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. क्रॉस मल्टिप्लिकेशन काय येईल बघा 4 into 5 minus 3 into 8. काय येतं बघा 4 into 5 is 20 minus 3 into 8 is
24. 20 minus 24 काय येणार आहे minus 4. Value of dx is minus 4. Now find the value of dy. What is the value of dy? dy घेताना काय करायचे, y चे कोएफिशिएंट्स घ्यायचे नाहीत, घेताना पहिला x चे घ्यायचे आहेत. काय आहेत ते 4 6. कॉन्स्टंट टर्म काय आहेत माझ्या 4 8 आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 4 into 8 minus 6 into 4. 4 into 6. ओके, काय येणार आहे बघा 4 into 8 8 4 जा 32 minus 4 into 6 काय येणार आहे 22. 32 minus 24 is equals to 8. dy काय येणार आहे माझा 8 आलेला आहे. नाउ बाय क्रॅमर्स रूल. बाय क्रॅमर्स रूल. By Cramer's rule, x is equals to what? dx upon d. dx काय आहे -4. d काय आहे 2. -4 divided by 2 is minus. Now y. What is the value of y? dy upon d. Value of dy is 8. Value of d is 2. Means 8 upon 2. 8 upon 2 is 4. Therefore x comma y is equals to -2 comma 4 is the solution. काय आलेलं आहे आपलं सोल्युशन -2 4 आलेलं आहे. थर्ड क्वेश्चन. x plus 2y is equals to -1. 2x minus 3y is equals to 12. दिलेली इक्वेशन ऑलरेडी स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे. काय आहेत बघा, x plus 2y is equals to -1. Call this as equation number 1. Next, 2x minus 3y is equals to 12. Call this as equation number 2. ऑलरेडी हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे, त्यामुळे आपण आता काय करू शकतो, d dx dy फाइंड आउट करू शकतो. d काय येणार आहे माझा, इथं x ला कोएफिशिएंट काय नाही आहे म्हणजे काय असणार आहे 1 असणार आहे. इथला x चा कोएफिशिएंट काय आहे 2. y चा कोएफिशिएंट काय आहे 2. इथं काय आहे बघा -3. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या. काय येणार आहे 1 into -3 minus 2 into 2. काय येणार आहे 1 into -3 is -3 minus 2 into 2 is 4. मायनस मायनस गेट प्लस, दोघांची ऍडिशन होईल. साइन ग्रेटर नंबरचे येणार आहे म्हणजे -3 -4 काय येणार आहे -7 येणार आहे. d ची व्हॅल्यू मला मिळालेली आहे -7 आलेली आहे. नेक्स्ट आपण dx फॉर्म आउट करायचं. dx डिटर्मिनंट घ्या. काय येणार आहे dx डिटर्मिनंट -1 12 आणि काय आहे 2 -3. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. -1 into -3. ओके, -2 into 12 काय येणार आहे बघा, मायनस मायनस प्लस 1 into 3 काय येणार आहे 3 minus 2 into 12 is equals to 24 and 3 minus 24 is equals to -21. dx is equals to -21. नेक्स्ट dy डिटर्मिनंट फाइंड आउट करायचं आहे. dy डिटर्मिनंट काय आहे बघा, y चे कोएफिशिएंट्स कायचे नाही, काय येणार आहे x चे कोएफिशिएंट 1 2. कॉन्स्टंट टर्मचे कोएफिशिएंट्स काय येतील बघा -1 12 असणार आहे. नाउ क्रॉस मल्टिप्लिकेशन इज 1 into 12 minus -1 into 2. -1 into काय येणार आहे 1 into 12 is 12 minus -1 into 2 is -2. Again 12 plus 2 is equals to 14. Means dy determinant काय येणार आहे आपला 14 येणार आहे. Now by Cramer's rule, Cramer's rule नुसार x ची व्हॅल्यू काय येणार आहे माझी, x is equals to what, dx upon d. What is the value of dx here, -21, and what is the value of d here, -7. Minus minus get cancelled. 21 divided by 7 is equals to what, 3. Means value of x is 3. Similarly value of y is dy upon d. What is the value of dy here, 14.
What is the value of d here? -7. 14/7 is 2 and sign is minus. Means final solution. xy is equals to what? 3 minus. Question. 6x minus 4y is equals to -12. 8x minus 3y is equals to -2. दिलेली इक्वेशन ऑलरेडी आपल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे. त्याच्यामुळे काय करायला पाहिजे आपल्याला? 6x minus 4y is equals to -12. Call this as equation number 1. 8x minus 3y is equals to -2. Call this as equation number 2. Okay. आता या सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन वरून आपल्याला आपले डिटर्मिनंट्स फाइंड आउट करायचे. d is equals to what? 6 8 minus 4 minus 3. Okay. Solve करा डिटर्मिनंट. 6 into -3 minus -4 into 8. Okay. 6 into 3 काय येणार आहे? 18. साइन कोणता आहे? मायनस आहे. मीन्स -18 minus 4 into 8 32. Again sign is minus. Means -30 -18 minus minus get plus 32 is equals to what? मायनस प्लस इज मायनस म्हणजे दोघांची काय होणार आहे? सबट्रॅक्शन होणार आहे. आणि सबट्रॅक्शन झाल्यानंतर काय होणार आहे? साइन हे ग्रेटर नंबरचे येणार आहे. इथं ग्रेटर नंबरला साइन काय आहे? प्लस आहे. 32 minus 18 is equals to what? 14. Means d is equals to what? 14. Now value of dx. dx डिटर्मिनंट घ्या. काय येईल बघा dx डिटर्मिनंट? -12 -2 -4 -3. ओके. सॉल्व करा. काय येणार आहे? -12 into -3 minus -4 into -2. काय येणार आहे? मायनस मायनस प्लस मल्टिप्लिकेशन प्लस येईल. 12 into 3 is 36 minus 4 into 2 minus minus plus 8. 36 minus 8 is equals to what? 28. Means dx काय आलेला आहे आपला? 28 आलेला आहे. नाउ डिटर्मिनंट dy. dy is equals to what? काय येणार आहे बघा डिटर्मिनंट? 6 8 आणि काय आहे? -12 minus. सॉल्व करून घ्या. काय येणार आहे? 6 into -2 minus -12 into 8. ओके. 6 into 2 12. साइन कोणता आहे? मायनस आहे. -12 होईल. -12 into 8 96. साइन कोणता येणार आहे? मायनस येणार आहे. अगेन -12 मायनस मायनस प्लस 96. ओके. का -12 प्लस 96 दोघांची सबट्रॅक्शन होणार आहे. साइन ग्रेटर नंबरचे येणार आहे. मीन्स 96 minus 12 is equals to 84 and sign is plus. Okay. Means dy is equals to what? 84. d dx dy find out करून घेतलेले आहे. Therefore by Cramer's rule what is the value of x here? x is equals to dx upon d. dx काय आलेला आहे आपला? 28 आहे. d काय आहे? 14 आहे. 28 upon 14 is equals to what? 2. Means x is equals to 2. Now y is equals to dy upon d. dy काय आलेला आहे माझा? 84 आलेला आहे. d काय आहे? 14 आहे. 84 upon 14 is equals to what? 6. Therefore x comma y is equals to 2 6 is the solution. d dx dy फाइंड आउट करून घेतलेला आहे आणि याच्यावरून x ची व्हॅल्यू dx by d, y ची व्हॅल्यू dy by d वरून आपण काय केलेले आहे? 2 6 फाइंड आउट केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 4m plus 6n is equals to 54. 3m plus 2n is equals to 28. आता आपल्याला दिलेले जे इक्वेशन्स आहेत याच्यामध्ये व्हेरिएबल x आणि y न घेता काय घेतलेले आहेत? m आणि n घेतलेले आहेत. तर तुम्ही फाइंड आउट करताना dx dy फाइंड आउट न करता काय करायला पाहिजे? आता इथे आपल्याला
dn फाइंड आउट करायचं आहे. फक्त व्हेरिएबल चेंज झालेले आहेत, बाकी प्रोसेस काय आहे ॲज इट इज राहणार आहे. इक्वेशन्स काय आहेत आपली 4m plus 6n is equals to 54. Call this as equation number 1. Next 3m plus 2n is equals to 28. Call this as equation number 2. इथं 4m plus 6n is equals to 54. या इक्वेशनला जर मी सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणलं म्हणजे यातून जर मी 2 कॉमन आउट काढलं तर काय होतं बघा 2 कॉमन काढा काय राहणार आहे इथं 2m plus 3n is equals to 54. 2 इकडे मल्टिप्लाय आहे तिकडे गेल्यावर काय होईल डिवाइड होईल म्हणजे काय येणार आहे इक्वेशन फायनल 2m plus 3n is equals to 54 divided by 2 means 2m plus 3n is equals to 27. ओके हे झालं आपलं एक इक्वेशन आणि दुसरं इक्वेशन काय आहे 3m plus 2n is equals to 28. हे मी सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये का घेतलं कारण नंतर मल्टिप्लिकेशन करताना आपल्याला काय होणार आहे इझी जाणार आहे. जर तुम्ही 54 ठेवूनच जर मल्टिप्लाय केलं तर काय होतं थोडं मल्टिप्लिकेशन टफ येतं. ह्याच्यापेक्षा काय करू शकतो आपण सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणू शकतो. आता आपण डिटर्मिनंट फाइंड आउट करून घेऊया. काय येणार आहे कोएफिशियंटचाच डिटर्मिनंट येणार आहे. काय आहे बघा कोएफिशियंट 2 इथे m चा कोएफिशियंट 3 आहे इथं काय आहे 3 इथं काय आहे 2. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा काय येईल बघा 2 × 2 मायनस 3 × 3. 2 × 2 is 4 minus 3 × 3 is 9. 4 minus 9 is minus 5. So what is the value of determinant D is minus 5. Next dx सॉरी dm. ओके काय घ्यायचं आपल्याला का dm घ्यायचं आहे. dm काय येईल m चे व्हेरिएबल घेऊ नका घेताना कॉन्स्टंट आणि काय करा n चे व्हेरिएबल घ्या. कॉन्स्टंट काय आहे माझा 27 and 28 and what is the variable of n 3 and 2. ओके क्रॉस मल्टिप्लिकेशन 27 into 2 minus 28 into 3. 27 into 2 is 54 minus 28 into 3 is 84. Now 54 minus 84 is equals to minus 30. Means dm is equals to what? Minus 30. Now find the dn determinant. dn determinant घेण्यासाठी काय करायचं n चे कोएफिशियंट्स घ्यायचे नाहीत m आणि कॉन्स्टंट घ्यायचे. m चे कोएफिशियंट्स काय आहे तिथं 2 3 आहेत. कॉन्स्टंट काय आहे माझा 27 28 आहे. ओके आता काय येईल बघा 2 × 28 2 × 28 minus 27 into 3. 2 × 28 is equals to 56 minus 27 into 3 is equals to 81 and 56 minus 81 is equals to what? Minus 25. Means dn is equals to what? Minus 25. Now by Cramer's rule what is the value of m here? dm upon d. dm is equals to what? Minus 30. d is equals to what? Minus 5. Minus minus get cancelled. 30 divided by 5 is equals to 6. Okay. Next n is equals to what? dn upon d. dn upon d. dn is minus 25 and d is minus 5. Again minus minus get cancelled. 25 divided by 5 is 5. And final solution mn is equals to 6 5 is the solution. ओके इथं काय केलेलं आहे फक्त आपले व्हेरिएबल चेंज केलेले आहेत आणि व्हेरिएबल चेंज केल्यामुळे आपण जसं डी एक्स घेतो एक्स साठी dx by d घेतो. आता m आहे त्याच्यासाठी मी काय केले dm by d घेतलेला आहे. n साठी dn by d घेतलेला आहे. प्रोसेस ॲज इट इज आहे फक्त व्हेरिएबल चेंज झालेले आहेत आणि इथं काय केलेलं आहे सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणलेलं आहे. तुम्ही काय करायचं इक्वेशन जास्त करून सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणायचा प्रयत्न करत जा. लास्ट example of practice set.
2x plus 3y is equals to 2, x minus y by 2 is equals to 1 upon 2. आता इथं काय करायला पाहिजे, ते आपल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे पण काय आलेलं आहे, फ्रॅक्शन मध्ये आलेलं आहे. मी फ्रॅक्शन मध्ये ठेवून देखील आपण सॉल्व्ह करू शकतो किंवा याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणण्यासाठी काय करू शकतो, डिनॉमिनेटर मधला 2 कॅन्सल आउट करू शकतो. डिनॉमिनेटर मधला 2 कॅन्सल आउट कसा करणार आहे आपण, तर होल इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे. इक्वेशन 1 काय येईल बघा सोल्युशन मध्ये, 2x plus 3y is equals to 2, call this as equation number 1, and now I multiply equation number 2 by 2. बोथ साइडला मी काय करणार आहे, 2 न मल्टिप्लाय करणार आहे. इथं दोन्ही साइडला 2 न मल्टिप्लाय केल्यावर काय येईल बघा, 2 into x is 2x minus 2 into y upon 2 is equals to 2 into 1 upon 2. 2 get cancelled, म्हणजे इक्वेशन काय होईल आपलं, 2x minus y is equals to 1. Call this as equation number 2. आता ही दोन्ही इक्वेशन आपल्या फॉर्म मध्ये आलेले आहेत. आता आपण काय करायचं आहे, d dx dy फाइंड आउट करू शकतो आणि हे काय होणार आहे आपल्या आता इझी जाणार आहे. ओके, d is equals to what, डिटर्मिनंट घ्या, काय येणार आहे बघा, 2 2 3, y ला कोण नाही आहे, कोएफिशिएंट नाही आहे, त्यामुळे इथं काय येणार आहे, 1 असणार आहे, पण साइन कोणता आहे, मायनस, मीन्स -1. काय येईल बघा, 2 into -1 minus 3 into 2. काय येणार आहे, 2 into -1 is -2, minus 3 into 2 is 6, -2 -6, मायनस मायनस प्लस, दोघांची ऍडिशन होईल, साइन ग्रेटर नंबरचे येणार आहे, व्हॅल्यू काय येईल, -8. d is equals to -8. नेक्स्ट dx, dx डिटर्मिनंट घ्या, काय येणार आहे dx डिटर्मिनंट, 2 1 3 -1. ओके, 2 1 3 -1 येणार आहे. सोल्युशन घ्या, 2 into -1 minus 3 into 1. काय येईल, 2 into -1 is -2 आणि -3 into 1 is 3. मायनस मायनस अगेन प्लस, and 3 plus 2 is equals to 5. साइन काय आहे, ग्रेटर नंबरचं, मीन्स -5. dx काय आलेला आपला, -5 आलेला आहे. नेक्स्ट dy, dy is equals to what, y चे कोएफिशिएंट्स घ्यायचे नाही, x चे कोएफिशिएंट घ्या 2 2, कॉन्स्टंट चे कोएफिशिएंट्स काय आहेत आपले, 2 1. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 2 into 1 minus 2 into 2. ओके, 2 into 1 is 2 minus 2 into 2 is 4, and 2 minus 4 is equals to -2, means dy is equals to what, -2. Now by Cramer's rule, value of x is dx upon d. dx काय आहे आपला, -5, d काय आहे, -8. -5 upon -8. मायनस मायनस गेट कॅन्सल, 5/8 ला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणता येत नाही, त्यामुळे x ची व्हॅल्यू काय राहणार आहे, 5/8 राहील. व्हॅल्यू ऑफ y इज इक्वल्स टू dy बाय d. dy काय आहे आपला, -2, d काय आहे, -8. -2 upon -8. मायनस मायनस कॅन्सल होईल, याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणता येतं, 2 1 जा 2, 2 4 जा 8, मीन्स 1/4. इथून पुढे याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणता येत नाही, म्हणजे आपल्या y ची व्हॅल्यू काय येणार आहे, 1/4 येणार आहे. देअरफॉर x, y इज इक्वल्स टू व्हॉट, 5/8 and 1/4 is the solution. सेट संपलेला आहे. जर तुम्ही अजून माझे चॅनल सबस्क्राइब केलं नसाल तर माझे चॅनल सबस्क्राइब करा आणि माझे व्हिडिओ लाईक करा. थँक्यू.